श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। 10 मे 2024ला अक्षय तृतीया आहे। तर या अक्षय तृतीयाला वैशाख शुद्ध तृतीयालाच अक्षय तृतीया असं म्हणतात। 4 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त समजला जातो। त्याचबरोबर या दिवशी श्राद्धाचा दिवस देखील मानला जातो, पितरांचा सण मानला जातो। या दिवशी सोने चांदी खरेदी करणे, त्याचबरोबर वास्तू शांती करणे किंवा घरातील काही चांगले काम करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो। अत्यंत प्रभावी असा आणि पुण्य दान हवन तर्प पूजा पुण्यकर्म करण्यासाठी हा दिवस खूप पुण्यशाली मानला जातो। पुण्यकर्म अक्षय टिकत राहते म्हणून याला अक्षय तृतीया असं देखील म्हणतात। थोडक्यात पितराचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे। तसंच या दिवशी परशुराम जयंती म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो। अक्षय तृतीया या दिवसानिमित्त जप होम हवन जेवढे तुम्हाला सेवा करता येतील त्या या दिवशी केल्याने सफल होतात। तर आपल्याला या दिवशी म्हणजे 10 मेला शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। आता बऱ्याच आपल्या घरामध्ये अडचणी असतात बघा। काही वेळा आपल्याला दोष घरामध्ये सांगितला जातो, वास्तुदोष किंवा कालसर्पदोष असते, पितृदोष असतो। पण पितृदोष हा आपल्याला अक्षय तृतीयाचा असा दिवस आहे की आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी त्याचबरोबर त्यांना तृप्त करण्यासाठी आपण या अक्षय तृतीयाच्या दिवशी काही सेवा उपाय केल्याने नक्कीच आपल्या पितरांचा जे आपल्यावर दोष झालेला असतो तो निघून जाण्यास आपल्याला मदत होत असते। त्यामुळे आपल्याला या दिवशी असं प्रभावी एक वस्तू आहे जी की आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे आणि ती कावळ्याला खाऊ घातल्याने जे काही आपल्यावरती पितराचे म्हणजे ऋण आहेत पितृदोष आहेत ते दूर होण्यास खरंच आपल्याला मदत होणार आहे। आता आपल्याला पितृदोष हा 3 पिढ्याचा झालेला असतो। 3 पिढ्याचा पितृदोष दूर नष्ट करण्यासाठी हे अत्यंत प्रभावीशाली हा उपाय आहे। अक्षय याचा अर्थच असा आहे की कधी न संपणारे अखंड टिकणारे। या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही। म्हणून या तिथीला तुम्हाला शक्य होत असेल जेवढं काही शक्य होत असेल ते नक्की दान करा। या दिवशी दान केलेले अक्षय तसेच राहते। त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती सुख समृद्धी याचीही लाभ होतो। म्हणून आपणास जे शक्य असेल ते दान करावे। तर अक्षय तृतीया हा दिवस पितरांना समर्पित आहे। त्याचबरोबर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर बऱ्याचशा गोष्टी आपण खरेदी करत असतो। सोने असो चांदी असो एखादं वाहन सुद्धा आपण या मुहूर्तावरती खरेदी करत असतो। त्याचबरोबर आपण भगवान विष्णूची माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया आहे। तर या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। त्याचबरोबर आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्या घरातली जी देवपूजा आहे ती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पितरांसाठी आपण घरामध्ये पुरणपोळीचा देखील नैवेद्य करत असतो। तर पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला कावळ्याला एक वस्तू सुद्धा खाऊ घालायची आहे। तर ती वस्तू कोणती ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा दिवस पितृचा सण असल्यामुळे या दिवशी दुपारी 12 वाजेच्या नंतर पितरांना नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपण पितरांना उद्धक कुंभ दान करत असतो, म्हणजे पत्तरवाळी वेष्टना करावी। त्या घट्टाला आपण गंध लावतो, फूल तीळ हे सुपारी विड्याचे पान दक्षिणा पाणी घालावे आणि नंतर आपण तिथे एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर दिवा तो आपल्याला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा आणि त्याच्या खाली आपल्याला त्या दिव्याच्या खाली एका डिशमध्ये काळे तीळ ठेवायचे आहेत आणि त्या दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून आपल्याला म्हणायचं आहे। या दिवशी जर का आपण पितृस्तोत्रचे पठण केले तर नक्कीच आपल्यावरती जे काही पितृदोष आहे ते दूर होण्यास आपल्याला मदत होते। त्यानंतर पितरांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, पण आपल्याला या दिवशी खिरेचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यासाठी थोडंसं आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे आणि ती खीर तांदळाची खीर आणि एका वाटीमध्ये घ्यायची आहे। 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि जिथे आपण ही म्हणजे पितरांची पूजा करत आहोत मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा म्हणजे तांदळाची खिरीची जी वाटी आहे ती थोड्या वेळ ठेवायची आहे।
त्याला पाणी फिरवायचं आहे त्या वाटीला थोडंसं, आणि नंतर थोड्या वेळानंतर तांदळाची खीर आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसवरती किंवा तुमच्या आजूबाजूला जर तिथं कावळे येत असतील तर त्या कावळ्यांना खायला घालायची आहे, म्हणजे तिथं त्या कावळ्याला खाऊ घालायची आहे आपल्याला ही तांदळाची खीर. जर का कावळ्याला आपण तांदळाची खीर खाऊ घातली अक्षय तृतीयाच्या दिवशी, तर नक्कीच आपले पूर्वज जे आहेत, पितृ जे आहेत, ते नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपला जो काही पितृदोष असतो ते दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे. कारण असं मानलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले जे पितृ आहेत, म्हणजे जे आपले पूर्वज आहेत, ते पृथ्वी तलावर येतात. आणि तर यासाठी जर का आपल्या घराला पितृदोष लागला असेल तर आपल्या पितृदोषाचे म्हणजे ऋण फेडण्यासाठी, आपल्या पितृचा आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी, त्यांचं मन तृप्त होण्यासाठी कावळ्याच्या स्वरूपामध्ये ते आपल्या पृथ्वी तलावर येत असतात असं देखील मानलं जातं. म्हणून कावळ्याला ही वस्तू आपल्याला त्या दिवशी खाऊ घालायची आहे आणि आपल्या पितृंना म्हणजे आपल्या पितरांना तृप्त करायचं आहे. ते आपल्यावर जे काही आपल्या घराला 3 पिढ्याचा जरी पितृदोष झालेला असेल तर ते नष्ट होईल जर का तुम्ही या दिवशी कावळ्याला ही वस्तू खाऊ घातली तर. या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.